नमस्कार, मराठी वाणी में आप सभी का स्वागत है और मैं हूं आपके साथ भारती लोधी। आइए बढ़ते हैं खबरों की ओर। भोपाल में बृहन महाराष्ट्र मंडल नई दिल्ली के 100 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में शतक गौरव 16 का आयोजन किया गया। रविवार 26 अक्टूबर 2025 को कोलार मंडल द्वारा अमाचे ज्येष्ठ अमाचा अभियान के अंतर्गत 75 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ सदस्यों का सम्मान समारोह उत्साहपूर्ण माहौल में आयोजित किया गया। कार्यक्रम में विशिष्ट अतिथियों में हेमंत मुक्तिबोध, दत्तात्रेय जुगादे, दीपक करपे, चंद्रशेखर आपटे, पूनम ताई कुलकर्णी, महिला मंडल प्रमुख प्रज्ञा मुल्ले, अध्यक्ष शशांक और अन्य गणमान्य सदस्य उपस्थित थे। इस अवसर पर वरिष्ठ सदस्यों का सम्मान किया गया। कार्यक्रम का मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायकों शेखर करहाड़कर और मुकेश बनसोड़े का भावपूर्ण गायन रहा। उन्होंने तुच्छ गजानन माझे, माहेर पंठरी, कानड़ा राजा पंठरीचा जैसे भक्तिमय गीत प्रस्तुत कर श्रोताओं का मंत्रमुग्ध कर दिया। संगीत कार्यक्रम का संचालन अनुश्री अरोड़कर ने किया। इस आयोजन ने सद्भाव और परंपरा की भावना की फिर से जीवंत कर दिया, जिसने उपस्थित सभी के हृदय को छू लिया। नमस्कार, मी हेमंत मुक्तिबोध, मी इथेच भोपाळला असतो आणि आज बृहन महाराष्ट्र मंडळाने हा जो वरिष्ठ नागरिकांचा सन्मान समारोह आयोजित केला, हा एक फार चांगला उपक्रम आहे आणि समाजाच्या वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सन्मान करणं हे आमचं सगळ्यांचं एक प्रकारे सामाजिक दायित्व आहे आणि ते आज बृहन महाराष्ट्र मंडळाने पूर्ण केलं आहे। याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि जितकेही वरिष्ठ नागरिक आज इथे सन्मानित झाले त्यांच्याही उत्तम स्वास्थ्याची आणि दीर्घायुष्याची ईश्वराजवळ प्रार्थना करतो। नमस्कार, मी शशांक हरदास, कोलार महाराज समाजचा अध्यक्ष। हे बृहन महाराज समाजनी सीनियर सिटीजनचं जे कार्यक्रम केला आहे तो खूपच उत्तम आहे आणि यांचे 100 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्याच्यात आपल्या स्टेपिंग स्टोन्सला त्यांनी हे घेतलं आहे, सत्कार केला आहे, ते खूपच स्तुत्य आहे। धन्यवाद। निवृत्त DSP आहे आणि मी महाराष्ट्र समाज भोपाळचा पूर्व अध्यक्ष आणि पूर्व सचिव आहे आणि आता वर्तमानमध्ये ट्रस्टी महाराष्ट्र समाज भोपाळ आहे। आज जो बृहन महाराष्ट्र मंडळाने कार्यक्रम केला हा फार स्तुत्य असा कार्यक्रम आहे। वडीलधारी मंडळांचा आज ज्यांनी 75वी गाठली आहे त्यांचा हा सत्कार सोहळा होता आज आणि मोठ्यांचा सन्मान करणं, सत्कार करणं हे आमचं दायित्व आहे आणि ते बृहन महाराष्ट्र मंडळ छान रीतीने पार पाडत आहे। मी सर्वांना दीर्घायुषी व्हावे, स्वस्थ राहावे, आनंद राहावे याची शुभेच्छा देतो। मी रवी जोशी, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ गौतम नगर। मी अनेक वर्षांपासून बृहन महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जात असतो। आम्ही सगळे अधिवेशनं अटेंड केलेली आहेत आणि आजचा हा जो कार्यक्रम वरिष्ठ जनांचा सत्कार हा जो एक प्रकल्प यांनी घेतलेला आहे तो खूपच उत्तम प्रकारे इथे संपन्न झाला। बरेच वरिष्ठ जन भेटले या निमित्ताने आणि असेच बृहन महाराष्ट्राचे कार्यक्रम अनेक होत जावे यासाठी मी आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मी विजय रानडे, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शतक महोत्सव समितीचा उपाध्यक्ष पद मला आहे माझ्याजवळ। आमच्या इथे जेव्हा हा सिनियर वरिष्ठ लोकांचा सन्मान करायचा चर्चा सुरू झाली तर या संदर्भात इतर ठिकाणचे वयस्क लोकांची संख्या कमी होती, पण भोपाळला जेव्हा आम्ही ही यादी तयार करायला घेतली तर संख्या आमची बरीच जास्त होती। 43-44 नावं आमच्याजवळ आली होती। तर अशा वरिष्ठ लोकांचा सन्मान करायचा तर हा बृहन महाराष्ट्र मंडळाचा पहिला कार्यक्रम इथे भोपाळला होतोय। यात आमचे ज्येष्ठ, आमचा अभिमान हा कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आणि या मागे उद्देश एकच आहे की आज शताब्दी महोत्सव आम्ही मंडळाचा जरी करत असलो तरी ज्या लोकांनी सुरुवातीपासून कष्ट घेतले मंडळाला पुढे नेण्यासाठी त्या लोकांप्रती आम्हाला आदरभाव ठेवून आणि त्यांचा सन्मान करणं आवश्यक वाटलं, म्हणून हा आजचा कार्यक्रम केला आणि कार्यक्रमात उपस्थिती बऱ्यापैकी चांगल्यापैकी झाली। सर्वांचे आभार, अभिनंदन।
नमस्कार, मी गुरुदेव सेवा मंडळ दत्त मंदिर याचे अध्यक्ष रोहिणी शिंगवेकर आपण सर्वांचं खूप मनापूर्वक अभिनंदन करते आणि खूप शुभेच्छा देते। आजचा हा कार्यक्रम जो आहे हा बृहन महाराष्ट्र आणखीन कोलार महाराष्ट्र समाज याच्या सहयोगाने आज सार्थक झालेला आहे। खूप छान आयोजन केलं आहे। आमचे वरिष्ठजन, आमचा अभिमान हा सोहळा खूप उत्तम प्रकारे पार पाडला आहे। सगळ्यांचे शॉल, श्रीफळ आणि खूप सुंदर मानपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। आमचे आज प्रमुख पाहुणे आम्हाला दत्तात्रय जोगादेजी आणि हेमंत मुक्तिबोधजी हे लाभले। त्यांनी पण आपल्या छोट्याशा संबोधनामध्ये खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे सगळ्यांना। आज हा जो कार्यक्रम आपण त्याच्यानंतरचा हा संगीताचा कार्यक्रम केला आहे, मुकेश बनसोडेजी आणि शेखर कराडकर हे पण आपल्याला लाभलेले आहे। यांची फार सुंदर पारंपरिक तरीकेने यांनी सुरुवात केली। शिवाय कोलार महाराष्ट्र मंडळाची जी सुरुवात झाली, गीत यांनी प्रस्तुत केले, सरस्वती वंदना, गणेश वंदना आणि सामूहिक जे यांनी संगीत यांनी केलं आहे ते फार उत्तम प्रकारे यांनी केलं आहे। पूनम कुलकर्णींनी फार सुंदर आयोजन केलं। तसेच आमच्यामध्ये शशांक हरदासजी आणि श्री विजय रानडेजी हे पण आज उपस्थित होते। यांनी पण फार उत्तम प्रकारे व्यवस्थेत आपली सहभागिता दिली आहे। सर्वांचे मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि पुढच्या कार्यक्रमाकरता जो युवांकरता होणार आहे त्याच्याकरता शुभेच्छा। नमस्कार, मी अनुश्री अरुणकर, बृहन महाराष्ट्र मंडळाची सदस्य आहे। आज आम्ही इथे आमचे ज्येष्ठ, आमचा अभिमान या कार्यक्रमासाठी जमा एकत्र आलो आहे आणि आज बृहन महाराष्ट्र मंडळाने 75 वर्ष झालेल्या सगळ्या सभासदांचा सन्मान केला, एक गाण्याचा कार्यक्रम ठेवला आणि असाच पुढे आम्ही युवा शक्तींचा पण कार्यक्रम ठेवणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी पूनम कुलकर्णी, बृहन महाराष्ट्र मंडळाची महिला कार्यवाह। आज बृहन महाराष्ट्र मंडळाला 100वे वर्ष चालू आहे। हे बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणजे जे महाराष्ट्राच्या बाहेर 18 राज्य आहेत त्याच्यामधलं हे त्यांच्यासाठी हे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे। आणि आज शताब्दी समारोह त्याच्यात आम्ही विभिन्न काही प्रकारचे कार्यक्रम केले, युवांवरला केले, लहान मुलांकरता कार्यक्रम झाले, आपल्या भारतीय संस्कृतीसाठी झाले, गायन झाले आणि त्याच कड़ीमध्ये आम्ही आमच्या ज्येष्ठ, आमचा अभिमान याच्यामध्ये मी आज आमच्या ज्येष्ठ, आमचा अभिमान याचा आम्ही सन्मान सोहळा ठेवला आणि जे बृहन महाराष्ट्र मंडळाचे सदस्य 75+ आहे त्यांचा आम्ही आज सोहळा सत्कार त्यांना सन्मानपत्र दिलं आणि शतक महोत्सव साजरा केला। याच्या मागे आमचा 2च उद्देश होते, एक तर 100वे वर्ष आणि आपल्या लहानांना ही शिकवणं की आपण मोठ्यांचा मान करावा, अभिमान तर नाही करू पण आपण मान सन्मान केला पाहिजे। आणि आम्ही जेव्हा दुसऱ्यांचा करू तो आज त्या ठिकाणी आपण पण जाणार आहोत, म्हणजे मग ही परिपाठी शिकवणं त्याच्या मागे हा पण फरक आहे। आणि हे तर तितकंच खरं की आपले जे वरिष्ठ लोक असतात, जे वयोवृद्ध लोक आहेत, त्यांचा अनुभव आणि त्यांच्या शिक्षण आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण पण पुढे वाढले आहोत आणि वाढू। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी दीपक करपे, देवाचा असतो मी आणि मागील 15 वर्षापासून बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली इथे पदाधिकारी आहे। आणि त्या बृहन महाराष्ट्र मंडळ ही संस्था पूर्ण भारतभरामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर 18 स्टेटमध्ये आमच्या शाखा आहे आणि यांचा कार्यक्रम असा आहे की महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी भाषिक लोकांसाठी मराठी भाषेचा प्रचार प्रसार, संस्कृतीचा जोपासणे आणि त्या संदर्भात विविध कार्यक्रम करण्याचे तो आम्ही अधिवेशन करतो। संस्था समागम कार्यक्रम असतो आमचा, तो आम्ही अजमेर, जोधपूर, इंदोर, हैदराबाद, आणखी आत्ता मध्यंतरी भोपाळला पण झालेला आहे तो। त्याच्याशिवाय दरवर्षी एक अधिवेशन करतो, त्यात सर्व मेंबर्स असतात। आमचे मेंबर जवळजवळ व्यक्तिगत 6000 आहे आणि आमच्या जवळजवळ 300 संस्थागत मेंबर आहे। त्या संस्था आणि त्या सगळ्या मेंबरना घेऊन आम्ही हे अधिवेशन करतो। त्याच्याशिवाय मराठी भाषा, संस्कृती आणि ज्ञान परीक्षा, आणखी निबंध स्पर्धा हे आम्ही 3 गटांमध्ये घेतो ऑल ओव्हर इंडिया। आत्ता या वर्षी 2 ऑक्टोबरला जी एक्झाम झाली त्याचे पुरस्कार वितरण आम्ही बडोद्याला आत्ता केले 9 तारखेला। आणखी त्याचा एकच मात्र उद्देश आहे की मराठी भाषेचा प्रचार प्रसार हो। तर असे बरेचसे उपक्रम आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाच्या खाली राबवतो। त्याचा आज या वर्षी मंडळाचा 100वे वर्ष आहे। 1925 मध्ये झाशीला स्थापना झाली आणि 2025 चाललं आहे, हे 100वे वर्ष आहे। त्यामुळे हे 2 एप्रिल
2024 पासून विविध कार्यक्रम होऊन राहिले आहे आणि त्याच संदर्भामध्ये आज भोपाळला कार्यक्रम झाला. नमस्कार, मी कोलार महाराष्ट्र मंडळाची महिला प्रमुख सौ प्रज्ञा मुळे. मी आजच्या या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शतक समारोहामध्ये जो कार्यक्रम आज पूनम कुलकर्णींनी आपल्या याच्यात आयोजित केला आहे तो खूपच सुंदर आहे आणि बृहन महाराष्ट्र मंडळाच्या सर्व वरिष्ठ जणांचा जो सन्मान करण्यात आला, शॉल, श्रीफळ आणि माळा माल्यार्पण करून, तो आज फार अवर्णनीय आहे. आणि आजच्या आपल्या या समारोहामध्ये जे वरिष्ठ सगळे सन्माननीय सदस्य आपल्या उपस्थित झाले, श्री जुगादे साहेब, श्री खरे साहेब यांचाही सन्मान करण्यात आला आणि जास्तीत जास्त संख्येने आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळामध्ये सर्व सदस्यांनी जोडावं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मुख्य म्हणजे ह्याच कार्यक्रमाला आयोजन करून आजचा हा कार्यक्रम सफल करण्यात आला. गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि सर्व सदस्यांनी खूप मदत केली. त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार आणि माननीय सदस्यांचे पण खूप खूप अभिनंदन.